श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 28 मे आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष आज तुम्ही वेधून घेणार आहात. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण देखील येणार आहे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होतात. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास तुम्हाला वेळ मिळणार आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. ती तिच्या आजारावर मात करू शकते असे चैतन्य प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणीही दुःख दूर सारण्याची ताकद तुमच्यात आहे. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजचे सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. प्रेम हे नेहमी चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव नक्कीच मिळणार आहे. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षाप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील परंतु त्यांच्या मनशांतीवर विपरीत परिणाम होऊन देऊ नका. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. तुमच्याकडे नेतृत्व गुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता देखील आहे. तुमच्या मनातील खऱ्या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मनं जिंकून घ्याल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल परंतु इतर दिवसांप्रमाणेच आजही प्लॅन तसाच राहणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा दिवस आजचा आहे. दीर्घकाल प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षाप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस आजचा असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे आज व्यक्त होणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडणाऱ्या एकदम अद्भुत दिवस आहे. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचू शकता. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको असे आपल्या प्रियकर उगाचच तुम्हाला लाडीगोडी लावणार आहे. त्यामुळे सावधानता बाळगायची आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा नक्कीच होईल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अधिकतर पुस्तकाचे अध्ययन केलेले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे तुम्हाला अपेक्षित होतं ते. पुढील रास आहे कन्या रास. संयम बाळगायचा आहे. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्तीच होणार आहे. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दाने तुमचे मन बेचैन होईल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. त्या लोकांसोबत मेळ वाढू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार आज तुमच्यासोबत काहीतरी चर्चा करणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. एखाद्या ठिकाणी आपण आज कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनःशांती गमावून बसाल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा.
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक आरामदायी दिवस घालवणार आहात. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असणार आहे, परंतु कठोर बोलणे आणि असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येईल. आज तुम्हाला ते ऐकू येईल आणि त्याने तुम्ही बाकी सगळे विसरून जाणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेलं वातावरण राहील. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपले मताचे खूप कौतुक देखील होणार आहे. पुढील रास आहे धनुरास. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढू शकते. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळात बाजूला सारून उज्ज्वल भविष्य आणि आनंद भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. तुमचा प्रिय व्यक्ती त्यांच्यावर तुम्ही हुकुमशाहीने गाजून पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवू शकते. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टींना घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमची संध्याकाळ काहीशी मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशापेक्षा आनंद समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनःशांती ढळेल. तुमच्या खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. प्रेम करा. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव येणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचे आरोग्य आणि तुमची ऊर्जा या बचतीच्या सवयीमुळे तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांच्या मदतीला धावून येणार नाहीत. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडतात त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकतो. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम जिंकून घेणार आहात. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत आज ऐकू येणार आहेत. वेळेपेक्षा अधिक काही नाही म्हणून तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करतात, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्यासाठी आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ देखील घालवला गेला पाहिजे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.